मेस्सी गेला हो. मेस्सी साहेबांची वेळ जवळ आली. 85व्या मिनिटापर्यंत अख्ख्या जगाला हेच वाटत होतं. पाण्यातून काढलेल्या माशासारखे हाल झाले होते फॅन्सचे. इंग्लंड 1-0 ने आघाडीवरती. घड्याळ वेगाने धावत होतं. मेस्सीच्या शेवटच्या वर्ल्ड कपचे क्षण मोजत होते लोक. पहिला हाफ फुटबॉलपेक्षा WWE वाटत होता. 16 फाऊल आले पण एक पण गोल नाही आला. पण 55व्या मिनिटाला गॉर्डनचा गोल आणि सगळं माप इंग्लंडच्या बाजूने झुकलं गेलं. इंग्लंडने मेस्सीला चारही बाजूनी घेरलं होतं आणि समोर भिंतीसारखा उभा होता जॉर्डन पिकफोर्ड. एक नाही दोन नाही, अर्जेंटिनाचे अनेक हल्ले त्यांनी हाणून पाडले. गोलच जात नव्हता. सगळ्यांना वाटलं संपला विषय. पण मेस्सी म्हणाला धप्पा. राईट विंगला शिफ्ट झाला. 85वा मिनिट आला. मेस्सीचा असिस्ट, बॉल फर्नांडिस कडे आणि एक रॉकेट सारखा शॉट, गोल. स्कोर 1-1 बरोबरीत. तो स्कोर फक्त स्कोरबोर्ड बदलणारा नव्हता, तर अर्जेंटिनाला मॅच मध्ये यायचा विश्वास देणारा होता. तिथेच इंग्लंडने चूक केली. वेळ मारून न्यायला लागले आणि अर्जेंटिना भुकेल्या वाघासारखा तुटून पडला. 92व्या मिनिटाला मेस्सीकडे बॉल. सगळ्यांना वाटलं मेस्सी शॉट घेईल, पण खरा राजा स्वतःसाठी नाही, टीमसाठी आणि फॅनसाठी खेळतो. मेस्सीचा एक परफेक्ट क्रॉस आणि मार्टिनेजचा हेडर. 2-1 गेम ओव्हर. ना पेनल्टी ना एक्स्ट्रा टाइम. ते काय ना, मेस्सीला आपल्या फॅन्सची तळमळ कळते म्हणून टीम शेवटची शिट्टी वाजेपर्यंत लढत राहते. अर्जेंटिना शेवटच्या 10 मिनिटात प्रत्येक वेळी सामना जिंकतात. ते फक्त खेळत नाहीत, ते 10 मिनिटात सामना जिंकून देतात. आता फायनल स्पेन विरुद्ध अर्जेंटिना. अरे हे तर बार्सा विरुद्ध बार्साच झालं. एका बाजूला 19 वर्षाचं भविष्य लमीन यमाल, तर दुसऱ्या बाजूला 39 वर्षाचा इतिहास, लास्ट डान्स लिओ मेस्सी. कोण कोणावर भारी पडेल लगेच कॉमेंट मध्ये लिहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्यांची गोष्ट ना कधीच संपत नाही.